हॅलो हाय नमस्कार. आज परत एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आलू मटार पुलाव इतका सुंदर टेस्टी असा आहे ना, की कमीत कमी साहित्यामध्ये एकही मसाला न वापरता आपण इथे करणार आहोत. मसाला न वापरता म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओ करताना कळेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चला तर वेळ न घालवता आपण आलू मटारला आपल्या पुलावला सुरुवात करूया. इथे एका भांड्यामध्ये आपण तूप आणि तेल घ्यायचे. 2 चमचे तूप आणि 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तूप आणि तेल एकदम छानपैकी आपण गरम करायचं. इथे जेवढा तुपाचा वापर जास्त होईल ना ह्या पुलावमध्ये, तेवढी टेस्ट अजून छान येते. त्याच्यामुळे इथे आपण तूप जास्त घेतले, तेल थोडं घेतलेलं आहे. आता आपण इथे टाकणार आहोत अख्खा मसाला. इथे मी सांगितलं होतं तुम्हाला, इथे आपण मसाल्याचा वापर करणार नाही आहे, तर ते हीच गोष्ट आहे. इथे आपण फक्त अख्खा मसाला वापरला आहे, कोणताही पावडर मसाला इथे वापरलेला नाही आहे. इथे मी दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, जिरं आणि मसाला, वेलची वगैरे असे सगळ्या पद्धतीने आपण जेवढा अख्खा मसाला इथे वापरता येईल तेवढा अख्खा मसाला इथे वापरलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण बारीक चिरून घेतलेले आहेत. उभे असे बारीक एकदम चिरलेले आहेत, ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अख्खा मसाल्यावरती आपण हे सगळं टाकायचं. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतलेली आहे, ती आपण मोठा 1 चमचा घेतली आहे. आणि मीठ, हे सगळ्या गोष्टी आहेत ना एकत्र अशा ना तुपावरती छानपैकी ना अगदी परतवून घ्यायच्या, अगदी खमंग अशा मस्तपैकी परतवून घ्यायच्या. इथे आपण हा जो मसाला टाकलेला आहे, एवढाच आपल्याला मसाला वापरायचा आहे. कोणताही पावडर मसाला इथे वापरत नाही आहे, त्यामुळे बिना मसाल्याशिवाय हा आपण करणार आहोत पुलाव. तो ह्याच्यासाठीच की इथे पावडर मसाला नाही आहे, इथे फक्त अख्खा मसाला वापरलेला आहे. आता इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटा आहे ना तो आपल्याला जरासा असा मोठा कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. एकच मोठा बटाटा तुम्ही वापरणार असाल तर 1 वापरला तरी चालेल, छोटे असतील तर 2 वापरले तरी चालतील. माझे छोटे असे होते, त्याच्यामुळे इथे आता मी 2 बटाटे घेतलेले आहेत. ते अशा पद्धतीने मोठ्या तुकडे करून आपण ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता आलू मटार करायचं म्हटल्यानंतर आलू हा आपला जरासा मोठा घेतलेला आहे आणि ते फ्रोझन मटार घेतलेले मी आहेत 1 वाटी, ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं काही ना व्यवस्थित असं मस्त परतवून घेऊया. आता मटार आणि बटाटा आपला जरासा अजून जास्त शिजण्यासाठी आपण इथे झाकण ठेवून 5 मिनटाची त्याला वाफ काढून द्यायची आहे. पुढे आपला पुलाव शिजताना ते शिजेलच, पण तरीसुद्धा ते आधी जरा बटाटा आणि मटार हे जरा जास्त शिजायला थोडासा वेळ जाणार असेल तर आपण थोडंसं आधी 10 मिनटाची तरी 5 ते 10 मिनटाची वाफ काढून घेऊया. आता बटाटा आणि मटार छानपैकी मऊ थोड्या प्रमाणात झालेले आहेत, असं भरपूर असं झालेले नाही आहे. आता आपण झाकण काढून घेतले, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुलावला अजून छान टेस्ट येण्यासाठी आपण इथे 1 चमचा दही टाकले, त्याने अजून छानपैकी असं चटपटा टेस्ट येईल. आणि इथे मी काजू घेतलेले आहेत, थोडेसे मी तळून घेतलेले आहेत. हे सगळ्या गोष्टी ऑप्शनल, म्हणजे काजू ह्या टाकण्याची गोष्ट ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत असतील पुलावमध्ये तरच तुम्ही हे टाका. आणि सगळं काही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ. आता आपण इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो मी अर्धा तास आधी भिजत घालून ठेवला होता. इथे मी 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे. आता तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आधी सगळ्या मसाल्यामध्ये आपल्या तो व्यवस्थित असा परतवून घेऊया. म्हणजे सगळा तांदूळ आहे तो पूर्ण मसाला, फक्त एवढंच आहे की एकदम हलक्या हाताने करायचं. आपला तांदूळ तुटला नाही पाहिजे. चांगला अर्धा तास भिजत घातलेला असल्यामुळे थोडासा तो मऊ झालेला आहे आणि त्याने पुलाव आपला लवकर शिजायलासुद्धा मदत होते. म्हणून आपण इथे तांदूळ आधी असा भिजत घातला होता. म्हणून आपण मटार आणि बटाटा हा 10 मिनटं आधी वाफवला, का तर पुढे जास्त आपल्याला शिजायला वेळ नाही मिळाला. भात आपला लगेच शिजला गेला तर मग बटाटा आणि मटार कच्चा राहू शकतो, म्हणून आधी 10 मिनटं आधी आपण तो वाफवला होता. आता इथे मी 1.5 कपसाठी मी 3 कप पाणी घेतलेलं आहे, का तर आपला मटार आणि बटाटा आहे. बटाटा पण आपला त्याच्यामध्ये व्यवस्थित बॉईल झाला पाहिजे, मटार पण शिजला गेला पाहिजे पाण्यामध्ये, त्यामुळे तिथे ते पाणी जास्त शोषून घेतं. म्हणून आपण 1.5 कपसाठी 3 कप पाणी घेतलेलं आहे. जर मटार आणि बटाटा नसेल तर पाण्याची क्वांटिटी आपली थोडी कमी झाली असती. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण मीठ टाकलं होतं, तरीसुद्धा सगळं टाकल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी झालं होतं. म्हणून आता आपण इथे परत एकदा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे.
आता अजून थोडासा आपण स्पायसीनेस वाढवायचा असेल तर इथे अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्या मोठ्या अशा आपण त्या पुलावमध्ये टाकून घेऊया आणि पुलाव आपला शिजायला ठेवूया आणि पाणी त्यातलं पूर्णपणे मस्तपैकी पूर्ण पुलाव शोषून घेईपर्यंत आपण तो शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता एक 10 ते 15 मिनटामध्ये मस्तपैकी पाणी आतमध्ये त्या उकळी आलेली आणि त्याने सगळा पुलावने ती पाणी शोषून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी तो आपला पुलाव आता शिजलेला आहे. आता त्याला छानपैकी फक्त आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे अजून तो खूप छानपैकी तयार होऊन जाईल. पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे की नाही ते चेक करायचं. आणि आता हे बघा इथे मी असं झाकण ठेवून एक 10 मिनटाची मस्तपैकी वाफ काढून घेतलेली आहे. गॅस पूर्णपणे आता मी बंद केलेला आहे आणि सुंदरपैकी टेस्टी आपला आलू मटारचा हा पुलाव तयार झालेला आहे. रेसिपी इतकी साधी सोपी आहे ना की करायला इतकी सोपी आणि खायला खूप टेस्टी असा हा पुलाव कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हा आलू मटार पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा ही. आणि अशा पद्धतीने तयार केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा ही रेसिपी तुमची कशी तयार झाली ती. चला तर भेटून नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.